नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आहे नवरात्राची 7वी माळ। शारदीय नवरात्राची 7वी माळ म्हणजेच अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील सप्तमी तिथी। या शारदीय नवरात्राच्या 7व्या दिवशी दुर्गा मातेच्या 7व्या रूपाचे पूजन अर्थातच कालरात्रीचे पूजन केले जाते। कालरात्री देवीची पूजा ही सर्व दुष्टांचा नाश करणारी आणि अनेक संकटांवर मात करणारी अशीच आहे। देवीच्या उपासकांना अग्नीचे, पाण्याचे तसेच हिंस्र प्राणी यांचे भय नष्ट होते। त्यासोबतच जर तुमच्या जीवनात शत्रूंचा त्रास असेल, शत्रुपीडेपासून मुक्तता मिळण्यासाठी देखील 7व्या माळेला कालरात्री देवीचे पूजन हे महत्त्वाचे असते। या कालरात्री देवीचे पूजन 7व्या दिवशी महासप्तमीला केले जाते। या दिवशी कालरात्री पूजन महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते। दुर्गा सप्तशतीत वर्णित आहे, अनेक राक्षसांचा संहार देवीने केलेला आहे। शुंभ आणि शुंभांचा नाश दुर्गा मातेने केलेला बघायला मिळतो। कालरात्री देवीचा रंग हा कृष्ण आहे, म्हणून तिला कालरात्री असे सुद्धा म्हणतात। कालरात्री मातेचे रूप कालिका म्हणजेच काळ्या रंगाचे असून तिचे केस हे सर्व दिशांना पसरलेले असे आहेत। कालरात्री मातेला 4 हात आणि 3 डोळे आहेत। देवी कालरात्री हे भगवान शिवाचेच अर्धनारी रूप असल्याचे म्हटले जाते। कालरात्री देवीचे शुभकारी असेही नाव आहे। कालरात्री देवीच्या डोळ्यातून आगीचा वर्षाव होताना दिसतो, जणू देवीच्या श्वासातच अग्नी आहे। देवीचे रूप हे चतुर्भुज स्वरूपाचे असून देवीच्या हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे। तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरद मुद्रा स्थितीत आहे। देवीचे वाहन हे गदर्भ आहे। रिद्धी सिद्धी प्रदान करणाऱ्या या कालरात्री देवीचे नेत्र हे ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत व दृष्टी ही चकाकणारी आहे। या कालरात्री देवीला कालरात्रीचे स्वरूप असेही म्हणतात। पार्वती देवीपासूनच काली मातेची म्हणजेच कालरात्री मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते। तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान सांगितले गेलेले आहे। देवीचे पूजन करून देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची जीवनात कमतरता जाणवत नाही, अकाली मृत्यूचे भय राहत नाही, मनोकामना पूर्ण होऊन भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे निवारण माता कालरात्री करत असते असेही मानतात। पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुंभ निशुंभ यासारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद मांडलेला होता। लोकांना आणि देवांनाही अतिशय त्रास या राक्षसांचा होता। बघेल त्याला मारणे असा त्यांचा नित्यक्रम बनलेला होता। त्यामुळे वैतागलेले आणि त्रस्त झालेले देवगण भगवान शंकरांचा धावा करू लागले। तेव्हा भगवान शंकरांनी आणि देवादिकांनी भगवान शिवांना विनंती केली या त्रासातून मुक्त करण्यासाठी। महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करण्यासाठी पाचारित केले, पण त्या राक्षसांच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती होऊ लागली। देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसांचा वध केला, पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती होऊ लागली। जेव्हा धडापासून मुंडके वेगळे होऊ लागले, त्यावेळेस रक्त सांडले की त्याच्यातून अनेक दैत्यांची उत्पत्ती होऊ लागले। तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता कालरात्रीची निर्मिती पार्वती मातेने केली। म्हणूनच पार्वती मातेचेच एक रूप जे काली माता मानले जाते। या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडा वेगळे करून त्यातून येणारे रक्त काली मातेने प्राशन केले। त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला। आता आपल्याला या 7व्या माळेच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, ज्यायोगे तुमच्या जीवनात अनेक फायदे संभवतात। काही सेवा केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी, अडथळे, संकटे यांचा नाश होतो। आता संकट येणारच नाही असे मात्र होणार नाही, परंतु या संकटाची तीव्रता मात्र कमी होईल एवढे मात्र नक्की। अनेक जण जीवनात मेहनत करतात, मात्र या मेहनतीचे फळ काही केल्या मिळत नाही। मग कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आई भगवतीची सेवा ही महत्त्वाची मानली जाते। असे ही कुलदेवीची सेवा त्यासाठीच तर सांगितली जाते। प्रत्येक आईवडिलांची इच्छा अशीच असते की आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी। मग ती प्रगती शिक्षणात असेल, नोकरीत असेल किंवा कुठल्या व्यवसायात असेल किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात असेल, त्यात आपल्या मुलांनी मागे राहू नये असे प्रत्येक पालकाला वाटत असते। आणि म्हणूनच मुलं अभ्यास जरी करत असेल आणि त्यांना त्या योगे मार्क्स मिळत नसतील, तर अशा वेळेस आईवडील त्रस्त होतात आणि काळजी करू लागतात। मग यासाठी कुलदेवीची सेवा सांगितली जाते किंवा वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा सेवा सांगितल्या जातात, ज्यायोगे मुलांच्या अभ्यासात मन लागून त्यांची प्रगती होते। सोबतच विवाह यासारखे
प्रश्न असतील तर ते विवाहादी प्रश्न मार्गी लागतात। आणि त्याचबरोबर घरामध्ये जर आजारपण असेल, सततची भांडणं, कटकटी असतील तर त्यासुद्धा समस्या निवारण होण्यासाठी या नवरात्रीच्या काळामध्ये वेगवेगळे उपाय सांगितले जातात। बऱ्याच व्हिडिओमधून आपण असे उपाय मेन्शन केलेले आहेत, त्याचाही लाभ आपल्याला नक्कीच होईल। तर या नवरात्रीच्या 7व्या माळेच्या दिवशी कुठले उपाय करायचे, ते कसे करावे हे जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ही लिहायला विसरू नका। तितकाच आपला स्वामींचा जप होईल आणि गुरुचे अधिष्ठान भक्कम होईल आणि केलेली सेवा फलद्रूप होण्यास मदत होईल। घटस्थापनेच्या दिवसात घरात अनेक सेवा केल्या जातात। लक्ष्मी माता, दुर्गा माता यांचे पूजनही केले जाते। घरामध्ये पूजेच्या वेळेस तिन्ही सांजेला जर पूजन केले आणि या सेवा केल्या तर जास्त फलदायी होतात। तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावावा। तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक आसन घेऊन बसावे व त्यानंतर एक उपाय करावा, ज्यायोगे घरातली निगेटिव्हिटी संपून सकारात्मकता वास करेल, घरातील भांडणं, कटकटी निवळून जातील। पहिला उपाय आहे, या नवरात्रीच्या 7व्या माळात 7व्या माळेला घरातील सकारात्मकता वाढीला लागून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होऊन विराजमान होण्यासाठी ही सेवा अवश्य करावी। भीमसेनी कापूर आणि 108 लवंगा घेऊन एका छोट्या वाटीत किंवा कापूरदानी असेल तर त्याच्यात सुरुवातीला कापूर पेटवावा। त्यानंतर एक लवंग हातात घेऊन त्यावर ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा जप करून ती लवंग कापरावर जाळावी। पुन्हा परत दुसरी लवंग घ्यावी, त्यावरही सेम असंच जप करावा आणि ती कापरावर जाळावी। या पद्धतीने 108 लवंगा या कापरावर जाळाव्या। भीमसेनी कापूर घेतल्यास अतिउत्तम। त्यानंतर या ज्या लवंगा आपण घेणार आहोत त्या लवंगा तुटलेल्या नसाव्यात, फुलासकट अखंड असाव्यात, म्हणजे तो उपाय फलदायी असेल। कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल। घरात जी निगेटिव्हिटी असेल, घरात सकारात्मकता येण्यासाठी ही सेवा आहे, म्हणून घरातल्या कुठल्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। फक्त मासिक धर्म असेल, कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल किंवा सोयर सुतक असेल तर मात्र ही सेवा करता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यावे। त्यानंतर पुढचा उपाय आहे, नोकरी व्यवसाय करत आहात, नोकरीत बढती मिळत नाही किंवा व्यवसायात प्रगती होत नाही, व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे, अशा वेळेस केला जाणारा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या कोणा व्यक्तीला नोकरीमध्ये अडचणी आहेत किंवा व्यवसायात अडचणी आहेत, अडथळे आहेत, अशा व्यक्तीने 2 अखंड लवंगा घ्यायच्या। त्या लवंगा स्वतःच्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवायच्या। स्वतःने फिरवल्या तरी चालतील किंवा दुसऱ्या अन्य कोणाकडून फिरवून घेतल्या तरी चालतील, मात्र या 2 लवंगा 7 वेळा फिरवून झाल्यानंतर या लवंगा देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत। देवीच्या चरणी अर्पण करताना तुम्ही घरात असलेल्या देवीचे पूजन करून तिच्या चरणी अर्पण केल्या तरी चालतील किंवा दुर्गा मातेच्या चरणी मंदिरात जाऊन अर्पण केल्या तरी चालतील व दुर्गा मातेला विनंती करायची आहे की माझे असे असे काम अडले आहे, जे काम तुम्ही मार्गी लावावे, यासाठी विनंती करून नमस्कार करावा आणि घरी यावे, नक्कीच फायदा होईल। या नवरात्री कालावधीमध्ये अष्टमी, नवमी किंवा सप्तमी या 3ही दिवसापैकी कुठल्याही दिवशी करता येणारा हा उपाय आहे। पुढचा उपाय आहे, तुम्ही जर दीर्घकाळापासून खूप जास्त आजारी असाल आणि तुम्हाला अजिबात बरं वाटत नसेल तर त्यासाठी असलेला हा उपाय आहे। 7 लवंगा घेऊन त्या तव्यावर भाजाव्या। त्या तव्यावर भाजल्यानंतर देवी समोर ठेवाव्या। देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर देवीला विनंती करावी की आरोग्य लवकरात लवकर सुधारावा आणि जुन्या आजारापासून मुक्तता लवकर व्हावी। अतिशय गुणकारी आणि फायदेशीर असलेला हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आरोग्य सुधारेल, कुठल्याही जुनाट आजारापासून तुमची मुक्तता होईल। तंत्रशास्त्रात किंवा ज्योतिषशास्त्रात लवंगेला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून ही लवंग अनेक गोष्टींसाठी उपयोगी देखील आहे। मागील काही व्हिडिओंपूर्वी एका व्हिडिओत लवंगचे खूप सारे उपाय आपण टाकलेले होते, तोही व्हिडिओ तुम्ही चॅनलला भेट दिली तर नक्की पाहायला मिळेल।
अशा प्रकारे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारून जुन्या आजारांपासून मुक्तता मिळण्यास मदत होईल। नवरात्रीच्या काळात गुलाबाच्या फुलांना अतिशय महत्त्व असते। जसे कमळाच्या फुलांना असते तितकेच गुलाबाच्या फुलांना सुद्धा असते। या गुलाबाच्या फुलांसोबत 2 लवंगा घेऊन त्या भगवतीला जर अर्पण केल्या तर तुमची जी काही इच्छित मनोकामना असेल, मग त्यात तुमचं लग्न जमत नसेल तर विवाहादी प्रश्नांसाठी या 2 लवंगाची जोडी आणि गुलाबाचे फूल जर तुम्ही देवीच्या चरणी अर्पण केले आणि आपली मनोकामना सांगितली तर ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील मदत होते। सोबतच दुसरा एक उपाय आहे, तो देखील मनोकामना पूर्तीसाठीच केला जातो। हा उपाय हनुमानाचा आहे। हनुमानाच्या मंदिरात जाऊन एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व त्यात लवंग टाकावी आणि जी काय तुमची मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी हनुमानासमोर विनंती करावी। लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण होते। अशा प्रकारे आजच्या या 7व्या माळेला हे जे काही लवंगाचे उपाय सांगितले हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा, तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील।